नमस्ते श्रोते हो, मी हर्षदा. मानवी आयुष्यात नात्या गोत्यांचे कंगोरे असतात, म्हणूनच ते अधिकाधिक समृद्ध होत जातं. आई वडिलांचं स्थान तर पूजनीय असतंच, पण त्याही पलीकडे आजी आजोबांचं स्थान काही विशेष असतं. आजीने सांगितलेल्या गोष्टी, आजोबांसोबत केलेली धमाल, ज्याच्या नशिबी आली तो भाग्यवानच म्हणायला हवा. नंदिनी भुवड यांच्यासोबत आजी आजोबांसोबतच्या त्या दिवसांना आपण उजाळा देणार आहोत शब्दस्पंदन या आपल्या विशेष प्रसारणातून. निर्मिती साहित्य उत्सव, संहिता लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण श्रीमती नंदिनी भुवड. तांत्रिक सहाय्य प्रमोद पांढरे, विद्या पाटील. तर ऐकूयात शब्दस्पंदन भाग 9. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. शब्दस्पंदनच्या या भागात आज आपण अशा एका गोड पिकलेल्या हव्याशा वाटणाऱ्या नात्याविषयी बोलणार आहोत. ते नातं म्हणजे आजी आजोबा. या नात्याविषयी बोलायला लागलं की मन आनंदी होतं. आजी आजोबांनी केलेले लाड आठवतात, त्यांचा मायेचा स्पर्श आठवतो, त्यांची प्रेमाची ऊब आठवते. ना त्यांच्या मनात राग ना लोभ. नातवंडे म्हणजे त्यांच्यासाठी दुधावरची साय. हे असे आजी आजोबा, त्यांचं जग कसं असतं हे कवितेत मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अर्थातच आजी आजोबा. त्यांचं असणं घरादाराला शाळा बनवतं. त्यांचं असणं घरादाराला शाळा बनवतं आणि अनुभवाचे धडे देणारा त्या शाळेचा फळा बनतं. मुलं सुना नातवंड सारे देतच असतात मोठा मान. मुलं सुना नातवंड सारे देतच असतात मोठा मान. तरी यांचा हट्ट, यांनाच विचारून व्हावं घरातलं प्रत्येक काम. त्यांचं वय झालं म्हणून यांना बाकी सगळं वाटतं खोटं. यांचं वय झालं म्हणून यांना बाकी सगळं वाटतं खोटं. कधी अनुभवी म्हणून मोठे तर कधी चक्क बालहट्ट. यांना नक्की ठाऊक असतं कोण कावळे कोण बावळे. यांना नक्की ठाऊक असतं कोण कावळे कोण बावळे. त्यांचं म्हणणं त्यांनी पाहिलेले असतात 4 जास्त पावसाळे. जेव्हा संपते शाळा तेव्हा एक संध्याकाळ उरते. जेव्हा संपते शाळा तेव्हा एक संध्याकाळ उरते. मग इतक्या वेळचे आजी आजोबा उरतात त्यांचे त्यांच्यापुरते. कणकण सुख मांडलं जातं गवल्यांमधून. कणकण सुख मांडलं जातं गवल्यांमधून. वातींमधून दुःख वळलं जातं. आजोबांचं चष्मा लावत पेपर वाचणं खरं तर वेळ घालवायला निमित्त ठरतं. ते असतं एक नाटक आपल्याला फसवण्यासाठी. ते असतं एक नाटक आपल्याला फसवण्यासाठी. शरीर साथ देत नाही ही मोठी खंत लपवण्यासाठी. त्यांच्या गोष्टी राहतच नाहीत मग तुमच्या माझ्या पुरत्या. त्यांच्या गोष्टी राहतच नाहीत मग तुमच्या माझ्या पुरत्या. लपवूनही सारं सांगतात त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या. लपवूनही सारं सांगतात त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या. आजोबा लाडके असतातच, पण जास्त लाडकी असते आजी. असे का हे खरं तर आजपर्यंत न उलगडलेलं कोडं. पण अनेक कवी नातवंडांनी ही आजी शब्दात काव्यात रेखाटली आहे. आजी असतेच प्रेमळ, पण ती सोडून गेल्यावर नेमके काय वाटते हे श्रीराम ओक आपल्या कवितेत मांडतात. आजी म्हणजे साय दुधावरची. आजी म्हणजे साय दुधावरची. आजी म्हणजे माय संस्कारांची. आजी म्हणजे पाखरण प्रेमाची. आजी म्हणजे पाखरण प्रेमाची. तिची सावली हरवणे ही बोच जन्माची. तिची सावली हरवणे ही बोच जन्माची. आजी काय किंवा आजोबा काय, त्या दोघांच्या जगात नातवंडे ही अगदी जिव्हाळ्याचा विषय असतात. आई बाबा एक वेळ ओरडतील, पण आजी आजोबा फक्त मायाच करतात, फक्त लाडच करतात.
तर अशी ही आजी कवी प्रमोद जोशी आपल्या कवितेत साकारतात. निर्माल्याच्या जवळ असूनही कमाल असते ताजी. अस्थिर हाती सुस्थिर माया म्हणजे खंबीर आजी. आईहूनही घाली पाठीशी चुका करूनी माफ. माया सांगे आत उकळती चष्म्यावरची वाफ. एका पिढीला मध्ये ठेवूनी जिची उडी आवेगी. तरलपणाने तिला समजते सगळे बसल्या जागी. आता केवळ शतकासाठी नगण्य उरले कमी. शतकपूर्तीची तिला असावी 100% हमी. रसाळ होता कमाल आंबा ठिबकत असते आजी. पूर्ण फुलांनी भरली फांदी तशीच झुकते आजी. आजी असते निरांजनातील थरथर ती फुलवात. भविष्य आणि भूतामधली वर्तमानी रुजवात. जरी उसवला तरीही असतो आजी भक्कम पीळ. आणि घराच्या गालावरचा सौंदर्याचा तीळ. घरात कायम आजी म्हणूनी दार घराचे खुले. तिन्ही सांजेला अध्यात्माचे फूल भक्तीपर फुले. किती सुंदर शब्दात आजीचं वर्णन. अशी असते आजी आणि असेच असतात आजोबा. अनोख्या जगात रमणारे, आजीला घाबरणारे, मिश्किल हसणारे. या आजोबांवरची मंगेश पाडगावकरांची कविता किती सुंदर आणि बोलकी आहे. नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं. जेवताना आजोबा लाडात येत. मला आपल्या ताटातली भाकर देत. जेवता जेवता मध्येच थांबत आणि एक भला मोठा ढेकर देत. मी म्हणायची रागावून, आजोबा बॅड मॅनर्स, व्हॉट आर यू डुईंग. आजोबांचं हसून उत्तर, आय एम जस्ट ढेकरिंग. आजोबांच्या खोलीत आता धुक. आजोबांचं जग सगळं मुक. आजोबांना पडलं होतं भलं मोठं टक्कल. आजोबा म्हणायचे, ज्याला असं टक्कल त्यालाच असते अक्कल. मी खिजवून म्हणायचे, आजोबा यमकासाठी घ्या आता बक्कल. आजोबा मोठ्याने ओरडून म्हणत, अरे साल्या यमक्या, मला देतोस धमक्या. यमकांच्या या धंद्यामध्ये मी आहे खमक्या. आजोबांच्या खोलीत आता धुक. आजोबांचं जग सगळं मुक. आजोबा आपल्याच नादात स्वतःशीच गात असत. गाता मध्येच थांबून स्वतःशीच गोड हसत. मी जवळ गेले की मला म्हणत, बेटा एक लक्षात ठेव, एकटं जाता आलं पाहिजे, स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे. मी गोंधळून विचारी, म्हणजे काय. आजोबा मोठ्याने हसून म्हणत, म्हणजे काय म्हणजे नाकात 2 पाय. आजोबांच्या खोलीत आता धुक. आजोबांचं जग सगळं मुक. आजोबा एक गोष्ट विचारू. विचार बेटा. आजोबा तुम्हाला मैत्रिणी होत्या का हो. वा होत्या म्हणजे होत्याच की. एक ती अशी होती, दुसरी ती तशी होती. इतक्यात खोलीत आजी यायची. आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची. आजोबा स्वतःला सावरायचे, चटकन विषय बदलायचे. घसा खाकरत म्हणायचे, बेटा तुला गीतेमधला स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे. चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे. आजोबांच्या खोलीत आता धुक. आजोबांचं जग सगळं मुक. आजोबा संध्याकाळी अंगणातल्या झाडाखाली आपल्या आराम खुर्चीवर एकटेच बसत. एकटक डोळे लावून दूर कुठे बघत असत. दूरच्या ढगात असत, कुठल्या तरी न दिसणाऱ्या जगात असत. पाय न वाजवता मी हळूच तिथे जाई. त्यांच्या आराम खुर्ची मागे उभी राही. काय बघत असतील हे मी दूर पाही. मला वेगळं काही सुद्धा दिसत नसे. तीच घरं, तीच झाडं, सगळं अगदी तसंच असे.
पाय न वाजवता मी हळूच परत मागे घरात जायची. आजोबांची आरामखुर्ची सावल्यांमध्ये बुडून जायची. आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं, आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. असे हे आजी आजोबा. आज अनेक आजी आजोबांच्या नशिबात वृद्धाश्रम आहे. मुलांचे नातवंडांचे सुख नाही. असं चित्र बघितलं की मनात येतं, आयुष्यभर कष्ट करून ज्या मुलांना वाढवायचं त्यांनी नंतर कोरडेपणानं पाठ फिरवायची, दुर्लक्ष करायचं. मित्रमैत्रिणींनो, 4 दिवसापूर्वी मी माझ्या 93 वर्षांच्या आजीला गमावलं. मात्र खापरपणजीचा मान घेऊन तिच्या नातवंडांच्या सानिध्यात, मुलींच्या सहवासात तिने शांतपणे आणि समाधानाने जगाचा निरोप घेतला. त्या आजीसाठी लिहिलेली माझी कविता आता मी सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे गोधडी. चौकडा चौकडा खुबीनं विणून मायेनं जोडलेली गोधडी झिरझिरीत झाली. चौकडा चौकडा खुबीनं विणून मायेनं जोडलेली गोधडी झिरझिरीत झाली. घडीवर घडी जाडसर होती, ती पातळ पारदर्शी झाली. आजीच्या जुन्या लुगड्याची असली तरी माझ्यासाठी गर्भरेशमी शालूपेक्षा मौल्यवान. आजीच्या जुन्या लुगड्याची असली तरी माझ्यासाठी गर्भरेशमी शालूपेक्षा मौल्यवान. कारण धागा धागा विणून जोडून घडणाऱ्या वस्त्रानंच शिकवलं तिला जीवनाचं सार. तिच्या लक्षात आलं, जोवर धागे विरळ असतात तोवर जग तुम्हाला हसतं. तिच्या लक्षात आलं, जोवर धागे विरळ असतात तोवर जग तुम्हाला हसतं. मात्र घट्ट विणीचं वस्त्ररूप संरक्षणाची आश्वासक ऊब देतं. संसाराचे 4 धागे हातात हात घेऊन जवळ आले. संसाराचे 4 धागे हातात हात घेऊन जवळ आले. आजीच्या आयुष्याचे सोने झाले. ठिगळं लावून का होईना तिनं त्यांना आजवर जपलं. ठिगळं लावून का होईना तिनं त्यांना आजवर जपलं. आजीच्या सुरकुत्यांमध्ये दुःखाचं जीर्ण लपलं. जेव्हा आम्हा कच्च्या धाग्यांना तिचा हळूवार स्पर्श होतो, जेव्हा आम्हा कच्च्या धाग्यांना तिचा हळूवार स्पर्श होतो, आजी सकट तिच्या प्रत्येक वस्तूशी एक निराळाच स्नेह जुळतो. म्हणूनच तिची गोधडी तिच्या इतकीच आवडती. म्हणूनच तिची गोधडी तिच्या इतकीच आवडती. जीर्ण झाली तरी देखील घ्यावी वाटे अंगावरी. जीर्ण झाली तरी देखील घ्यावी वाटे अंगावरी. आयुष्यभर अपार कष्ट केलेल्या आपल्या वृद्ध आईवडिलांना अंतर देऊ नका. घरात सगळी नाती हवी, अनुभवी माणसे हवीतच. आपल्या आजी आजोबांचं वैभव जपा. ते छत्र हरपण्याआधी त्यांना थोडा वेळ द्या. या नात्याला फक्त मायेचा स्पर्श आणि आधार हवा असतो. शब्दस्पंदनच्या या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.